नमस्कार पब्लिक, कसे काय? तर ना मी एकदम मस्त. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम रिअली सॉरी की खूप दिवसांनी माझ्यामध्ये खूप महिन्यांनी व्लॉग येतं. त्याच्यामागे खूप कारणं आहेत. ते काळांतराने मी कधीतरी तुम्हाला सांगेन. पण आज शूट करायचं मेन कारण म्हणजे आज 20 मे आहे. 20 मे म्हणजे माझ्या लेकाचा वाढदिवस आहे. रायाचा आज दुसरा बर्थडे आहे. सो इथे आहे आपला राया. हाय राया. सो त्याच्या बड्डेची आता सुरुवात आम्ही केली आहे. काही मोठा प्लॅन नाही आहे. खूप स्वीट सिम्पल छोटा प्लॅन आहे. घरच्या घरात आम्ही बड्डे करणार आहोत. आणि आता आम्ही चाललो आहे स्वामींच्या दर्शनाला. आमच्या इथे खूप सुंदर मठ झाला आहे वाघोलीला. सो आम्ही आता तिथेच त्याला घेऊन जातो आहे दर्शनाला. आणि तिकडनं मग काही छोटे मोठे बड्डेची तयारी आहे ती सगळी करायची आहे. त्याच्यानंतर बाकी जे काय असेल ते पुढचं प्लॅन असेल. सो स्टे ट्यून. आणि तुम्हाला दाखवीनच मी की आम्ही या वर्षी त्याचा बड्डे कसा करतोय. सो चला मग लेट्स कंटिन्यू द जर्नी. फायनली आम्ही आता मठात आले आहोत. आमचं दर्शन करून झालं आहे. खूप सुंदर मठ आहे. तुम्ही नक्की कधीतरी इथे या, व्हिजिट करा. मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवते मठाचा. आणि खूप शांत वाटतं. म्हणजे आतापर्यंत मी एवढे स्वामींचे मठ पाहिलेत, पण हा मठ जितका शांत आणि सुखा समाधानाचा वाटतो तसे म्हणजे स्वामी जिकडे आहे तिथे हे सगळं वाटतंच. पण हा मठाची बातच काही वेगळी आहे. खूप स्पेशियस आहे मुळात. आणि तुम्हाला स्वामींपर्यंत जाण्यासाठी कुठची बंधी नाही आहे. तुम्ही अगदी स्वामींच्या मूर्तीलाही हात लावू शकता, त्यांच्या पादुकांना हात लावू शकता. अगदी समोरासमोर स्वामींचं दर्शन होतं. आणि ज्या प्रकारे इथे स्वामींची मूर्ती आहे ती पण अप्रतिम आहे. चला तुम्हाला मी दाखवते. सो हे आहे जिथे आपण दरवाजाच्या वरतीच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणून लिहिलं आहे. यातलं आतलं सगळं काम चिऱ्यासारखं आहे, विट्यांसारखं आहे. म्हणजे जुना रस्तिक लुक आहे. स्वामींची मूर्ती किती सुंदर आहे बघा. मठ आहे तो इथे ॲक्च्युली इच्छापूर्ती गणपती मंदिर सगळ्यात पहिलं आहे, जिथे आता मी तुम्हाला घेऊन जाते. सो हे टेम्पल आहे ते गणपती बाप्पा अंडरग्राऊंड साईडला आहेत. सो हे खूप जुनं मंदिर आहे. अगदी आम्ही लहान असल्यापासूनचं मंदिर आहे. सो आज मी रायाला तिकडेच घेऊन आली आहे त्याच्या बड्डेच्या दिवशी दर्शनाला. चला मी तुम्हालाही दाखवते. लाईट सोड. सो ह्या स्टेअर्स आहेत जिकडनं आपल्याला खाली जायचं आहे. ॲक्च्युली हे सगळं आता बांधलं आहे म्हणजे थोड्या वर्षांपूर्वी. तर पहिले हे खूप जुनं मंदिर कसं होतं. आणि इथे तुम्ही खाली आलात की तुम्हाला फ्लोअर दिसतो, वुडन फ्लोअर. इथे आपले गणपती बाप्पा आहेत आणि त्यांच्याच बाजूला रामाचं मंदिर आहे. आणि हा शॉट ना मी वरून घेते आहे कारण मला तुम्हाला पूर्ण हे सगळं दाखवायचं आहे. सुंदर केलं आहे डेकोरेशन. आतमध्ये स्वीट सिम्पल आहे आणि खूप शांत वाटतं मुळात. त्याच्यामुळे हा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे. आता आपण मंदिरातनं बाहेर आलो की इथे हे स्वामींचं म्हणजे मंदिर जे मठ आहे त्याचा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे. इथे एक छोटं जे मंदिर दिसतं आहे पिवळं ते बाळूमामांचं मंदिर आहे. त्याचं शूट मी घ्यायला विसरली आहे. आणि आता हे बघा इथे यांनी असे डेकोरेशनसाठी काय काय उभं केलं आहे. गार्डन्स आहेत लहान मुलांचे. फोटो बूथसारखं आहे. इथे माझ्यामध्ये लग्नही होतात त्याच्यामुळे लग्नामध्ये फोटोज काढायला वगैरे ही सगळी तयारी इथे करून ठेवली आहे. मुळात लहान मुलं इथे भयंकर एन्जॉय करतील. कारण लहान मुलांसाठी तुम्ही बघताय की काय खेळणी म्हणजे खेळायचं सगळं ठेवलं आहे. काय गार्डन केलं आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडंही लावली आहेत. इथे राया बघा काय करतोय. सो सगळी मुलं इथे एन्जॉय करतात. ओव्हरऑल हा मठाचा हा पूर्ण लुक आहे तुम्ही बघू शकता. आणि असं मस्त वाटतं गार गावासारखं. आणि इथे रायाची आपली मस्ती चालू आहे. ओके, सो फायनली बड्डेची तयारी झाली आहे
आणि जेवढं डेकोरेशन केलं होतं त्या सगळ्या डेकोरेशनची लागली आहे वाट. कारण आमचा राया जाऊन जाऊन सगळं ओढत होता. पण ठीक आहे, त्यातलं तसं थोडंफार डेकोरेशन वाचलं आहे. आता 6:30 होऊन गेले, 7चा टायमिंग दिला आहे. सो ऑलमोस्ट सगळेजण येतील आणि त्यानंतर आपण बड्डे पार्टी स्टार्ट करू. सो तुम्हाला मी दाखवते की आता कोण कोण आलं आहे आणि आपण कशी तयारी केली आहे. लेट्स सी. मला वाटलं काहीतरी देतो खाली ग्लास आणि झाकण देतो. सो आजचा मेन्यू आहे वडे. आम्ही वडे करायचंच ठरवलं, फार काही घाट नाही घातलं आहे. आणि केक्स वेफर जे काय असतं ते आहेच. त्याच्यामुळे हा साधा सिम्पल आमचा बड्डेचा मेन्यू आहे. आणि हा आहे आमच्या रायाचा कारचा केक. कारण रायाला गाड्या भरपूर आवडतात. सो इथे बघू शकता डेकोरेशनची काय वाट लागली ती. आणि परत इतकी जणं आली आहेत. आपली सगळी घरातलीच माणसं आहेत, रिलेटिव्ज आहेत. बाकी फार आम्ही कोणाला इन्व्हाइट केलं नाही आहे, रिलेटिव्ज अँड फ्रेंड्स. सो राया त्याच्या गाड्यांसोबत मस्ती करतो आहे. त्याला बड्डेला ऑलमोस्ट जास्त गिफ्ट्स, कार्स, कपडे आणि हे सगळं आलं आहे. सो तो मस्त एन्जॉय करतो आहे. मम्मी आहे ना. एवढं डोकं घेतो खाली बस. इकडून काढ रे, इकडून काढ. डोकं घेतो फोटो घेऊ नको. फोटो नाही, व्हिडिओ. नमस्कार. नमस्कार. देवासारखा बसलाय रे. मामा पण आला. मामा पण आला. आजी लवकर कर तोपर्यंत. बसला तो बंद करून घ्या. तो उठला की उठला. अरे जा लवकर. गेलं नक्की झालं ना. पोट राहिले तिकडून तिकडून बोल फिरव ना. अशा प्रकारे इथे बड्डे झाला. आम्ही लोकांनी खूप स्वीट सिम्पल पण खूप छान बड्डे झाला, तुम्ही बघू शकता. सो सगळं मस्त चाललं आहे. चला मग बाकीचं आपण आता सगळं करू. आता सगळं ब्रेकफास्ट खाणं आणि ते सगळं द्यायचं राहायचे गिफ्ट्स देतात. सो लेट्स चलो. डेकोरेशनची ही वाट.
सो ॲक्च्युली बड्डेचं आतापर्यंत सगळ्यात मिळालेलं मोठं गिफ्ट आणि अनएक्सपेक्टेड गिफ्ट म्हणजे माझ्या फ्रेंड्सने दिलेली ही रायाला प्लेफुल कार. आणि रायाला तुम्हाला माहिती आहे गाड्या तशाही आवडतात आणि त्यात ह्यांनी त्याला अशी कार दिली आहे म्हणजे आमचं काम वाढवलं आहे. पण तो खूप खुश आहे. आय जस्ट लव दिस गिफ्ट. आणि तुम्ही बघू शकता तो किती मजा करतो आहे. आज रात्री झोपणार ना वाटतं. रिपेअर करून करतो त्याचा नंबर घेऊन ठेवतो. वाव, ते मॉल मध्ये त्याचा स्टेरिंग उपडून काढलेलं. बंद केली गाडी राया टाटा, राया टाटा. तू एक्साइट आहे कळलं तुला. मला सोडून द्यायचं. आतापर्यंत रायाला मिळालं सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे या तिघीने दिलेलं राया ही गाडी. सो आता अजून एक काम वाढलेलं आहे आमचं. ते आहे सो फायनली आता बड्डे झाला आहे. बड्डेनंतरची सगळी आवरावर पण झाली आहे आणि गिफ्ट्स पण ओपन करून झाले. तर जास्त करून गिफ्ट्स काय आले आहेत तर ते आहेत कार्स, कारण की राहायला कार्स आवडतात हे सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा कपडे आले आहेत आणि थोडीफार कॅश आली आहे. सो ती कॅश आता आम्ही ओपन केली आहे, थोडी डब्यात टाकली आहे आणि थोडी माझ्या हातात आहे. सो आम्ही असं ठरवलं आहे की जी कॅश आली आहे ती कॅश आपण रायाच्या म्हणजे त्याच्या पिगी बँकमध्ये घालायची आहे. सो आता तेच आम्ही करतो. ते करून झालं की हा व्लॉग इथेच संपेल. सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझा हा व्लॉग खूप महिन्यांनी येतो आहे. का येतो आहे, कशासाठी येतो आहे, इट्स अ व्हेरी बिग अँड लाँग स्टोरी. नक्कीच आय होप कधी असं वाटलं सांगावंसं आणि पॉसिबल असेल तर मी तुम्हाला नक्की शेअर करीन. पण आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या लेकाला खूप सारे आशीर्वाद द्या आणि असंच मला सपोर्ट करा. चला मग पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.